अध्यक्ष महाराज, नाही नाही पहिली नंतर आहे. अध्यक्ष महाराज, शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, शिक्षणाचे सार्वत्रिकरण व्हावे या उद्देशातून अध्यक्ष महाराज, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीचं सरकार असताना ज्या महत्वाच्या योजना एनडीए सरकारने जाहीर केल्या, मग ती एनआरएचएम ची योजना असो, नॅशनल हायवे बांधण्याची योजना असो, पंतप्रधान सडक योजना असो, जरा सानंदार कॅप्टन बाहेर चर्चा करा नाही तर बसा, सर्व शिक्षा अभियान असो. अध्यक्ष महाराज, शिक्षणाचा हक्क देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसापर्यंत शिक्षण पोहोचावं या दृष्टिकोनातून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ही योजना सुरू केली. गेल्या अनेक अधिवेशनापासून मी एक मागणी माननीय मंत्री महोदय करतोय. अपन उत्तर देताना मंत्री महोदय, आपने ही कभी एक शेर कहा था कि पैर में मोच और छोटी सोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती, ये आपका कहना था. अब मुझे यह देखना है कि पैर में मोच और छोटी सोच ये आप नहीं रखोगे. अध्यक्ष महाराज, सातत्याने आम्ही काय मागणी करतोय की अध्यक्ष महाराज, सर्व शिक्षा अभियानामध्ये जे कर्मचारी आहे त्यांना स्थायी करावं. सरकार एकीकडे महाराष्ट्र हे देशातील 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे सर्व शिक्षा अभियानामध्ये म्हणून जाऊन पारितोषिक घेते, पुरस्कार देती है आपकी सरकार, आपके अधिकारी, कि महाराष्ट्र ये देश में सर्व शिक्षा अभियान में 3रे नंबर में अच्छा काम कर रही है. और जिन कर्मचारियों के आधार पे आप ये पारितोषिक प्राप्त करते हो त्यांच्यावर मात्र टांगती तलवार आहे. दर 6 महिन्यांनी त्यांना खंड देऊन अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये अस्थिरतेच्या वातावरणामध्ये शिकवण्याचं किंवा शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचं काम तुम्ही देता. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ही जेव्हा फाईल फिरते, मी त्या फाईलवर चर्चा करणार आहे, या नस्तीवर सह्या करणारे स्थिर नोकरीत आहे आणि ज्यांच्यासाठी ही फाईल निघाली, विधानसभेत आश्वासन दिलं अध्यक्ष महाराज, या संदर्भाचे मिनिट्स मी वाचून दाखवणार है. सही तो आज मुझे आपके माध्यम से बाबूजी की भी याद आ रही है, जो हमेशा शोषित वर्गों को न्याय देने की बात करते थे और तर्क के आधार पे निर्णय करते थे. अब मैं आपको कुछ तर्क बताना चाहूंगा. अध्यक्ष महाराज, पहिलं की या संदर्भामध्ये 7 जानेवारी 2009 मध्ये बैठक झाली. नानाभाऊ पंचबुद्धे हे या खात्याचे मंत्री होते आणि राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे. नानाभाऊ पंचबुद्धे यांनी बैठक घेतली 7 जानेवारी 2009 आणि यामध्ये साधन व्यक्ती हे पद कायम स्वरूपाचे पद निर्माण करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात यावा असे आदेश दिले. एमपीएसपी मधील कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे पगार देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असंही सांगण्यात आलं. एमपीएसपी अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा व अर्जित रजेचे वेतन रोखीने देणे या संदर्भामध्ये जिल्ह्यांना सूचना द्याव्यात असंही सांगितलं. अध्यक्ष महाराज, एक मंत्री बैठक घेतो, त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जातो. मंत्री महोदय, मैं आपको ये भेजता हूं, यानी आपको जवाब है नहीं. अध्यक्ष महाराज, माझी पहिली मागणी है, देखो हमें भी बहन है, आपको भी बहन है. सर्व शिक्षा अभियानात ती अस्थायी आहे म्हणून 6 महिन्याची प्रसूती रजा मागितली, रोखीकरण मागितलं तर तुमचे अधिकारी सांगतात की 1 महिना आणि 15 दिवस एवढीच आम्ही अध्यक्ष महाराज तुम्हाला पगारी सुट्टी देऊ. अध्यक्ष महाराज, असा भेदभाव महिलांमध्ये कसा करता येईल की स्थायी स्वरूपाची नोकरी असेल तर तिने आपल्या छोट्या मुलाला 6 महिने दूध पाजायचं आणि कंत्राटी असेल तर मात्र 1.5 महिना. मग या अधिकाऱ्यांना देवाकडे पाठवा आणि सांगा
की परमनंट कर्मचारी असेल तर 6 महिने दूध दिल्यावर ते पोरग सशक्त होईल आणि कंत्राटी असेल तर 1.5 महिन्यात तेवढं सशक्त होईल. पाठवा तुमच्या अधिकाऱ्यांना देवाकडे. अध्यक्ष महाराज, एक विषय ज्या विषयाबद्दल अनेकदा बैठकी झाल्या, मग 6 महिने प्रसूती रजा देण्याच्या संदर्भात तुमच्या पोटामध्ये का दुखतं? अरे तुम्ही सुद्धा आईच्या पोटात जन्म झालाय. तुम्ही परीकथेसारखे झाडाला गटकले नाही. तुमचा जन्म शिंपल्यात झाला नाही. तुमचा जन्म आंबा खाऊन झाला नाही. मग पहला प्रश्न मंत्री महोदय आपसे है कि अगर महिलाओं का सम्मान करना है तो ऐसा कंत्राटी परमनंट ऐसा नहीं कर सकते हैं. यांना 6 महिने प्रसूती रजा दिली पाहिजे. जी स्थायी स्वरूपातील महिला कर्मचाऱ्यांना आहे त्या संदर्भातली रजा दिली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आमची दुसरी मागणी काय? ज्या संदर्भामध्ये सन्माननीय मंत्री महोदय फौजिया खान यांच्याकडे मीटिंग झाली, ही झाली 5 जानेवारी 2011. तेव्हा असं सांगण्यात आलं परमनंट करण्याच्या संदर्भात झाली. मग कोणीतरी एक विद्वान अधिकारी होता, त्यांनी सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बॅकडोर एंट्री बंद असल्याने आम्ही यांना सामावून घेऊ शकत नाही. हे कधी होतं अध्यक्ष महाराज? हे सांगितलं 5 जानेवारी 2011 रोजी. आपण विश्वास ठेवतो, विदर्भातले लोक साधे आहे, आपणही विदर्भातलेच आहात. आणि विदर्भात अमरावती के वो खेती है उनकी. अध्यक्ष महाराज, असं सांगितलं की बॅकडोर एंट्री बंद आहे. सगळा आम्ही विश्वास ठेवला, आम्ही विचार केला बॅकडोर एंट्री बंद आहे. मग तारांकित प्रश्न केला अध्यक्ष महाराज, मी अतारांकित प्रश्न केला. अतारांकित प्रश्नाचं 29/2/2012 उत्तर आहे माननीय सन्माननीय राजेंद्र बाबू दर्डांचं की कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध असल्याने त्यांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. हे त्यांचं उत्तर आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मग हे सामावून घेता येत नाही तर अध्यक्ष महाराज त्यानंतर राज्य सरकारने मग इतर विभागामध्ये सामावून कसे घेतले? अध्यक्ष महाराज, पहिला निर्णय केला वन विभागाचा. हे वन विभागाचं 16 ऑक्टोबर 2012 आदेश आहे. काय केलं वन विभागाने? वन विभागाने सांगितलं की वन विभाग सामाजिक वनीकरण व वनविकास महामंडळातील रोजंदारी मजुरांना आम्ही नियमित करतो. मग यांच्यापैकी काही लोकांनी शब्द काढला की रोजंदारी आणि कंत्राटी अलग होत आहे. खीस कसा काढायचा, शब्दच्छल कसा करायचा हे तर सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षा कोणीच सांगू शकत नाही. म्हणजे ज्यांना कामाचा ताप येतो तो कर्मचारी आणि तापात काम करतात ते शेतकरी, अशी नवीन व्याख्या तयार करावी लागते अशा लोकांमुळे. मग यांनी सांगितलं कंत्राटी आहे. मग अध्यक्ष महाराज, कंत्राटी म्हटल्यानंतर वैद्यकीय विभागाने आदेश काढला आणि त्यांनी अध्यक्ष महाराज कंत्राटी डॉक्टरांना लॉ ज्युडिशियरी विभागाने स्पष्टपणे लिहिल्यावर सुद्धा परमनंट केलं. जे वैद्यकीय विभाग करू शकते, जे पतंगराव कदम साहेबांचा वन विभाग करू शकते, ते सुसंस्कृत शोषणाच्या विरुद्ध आयुष्याचा क्षण आणि क्षण करणारे बाबूजींचे चिरंजीव का करू शकत नाही, हा माझा प्रश्न आहे. जर अध्यक्ष महाराज तुम्ही बाबूजीच्या मार्गावर जाणारे असाल तर आज घोषणा करा की नियमाच्या तरतुदीच्या अधीन राहून मी या सर्वांना परमनंट केल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महाराज, ही माणसं आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, MA आहेत, MCOM आहेत. मार्क वाढवायला यांचे वडील काही मुख्यमंत्री नव्हते, अभ्यास करून पास झालेले आहे, झोपडीत राहून मोठे झालेले आहे. हे कुठं अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या विद्यापीठात शिकले नाही, गावात शिकले आणि शिकून देशाची सेवा करत महाराष्ट्र राज्याचे कंत्राटी कामगार आहे. मोठ्या माणसांची पोरं अमेरिकेत जातात, न्यूझीलंड मध्ये जातात, अमेरिकेत जाऊन तिच्या देशाची सेवा करतात, खातात लहानपणी इथं, पितात इथं आणि जाऊन अमेरिकेत सेवा करतात. पण जे कंत्राटी कामगार शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले, दलित, ओबीसी, आदिवासी आहे, त्या पोरांना परमनंट करताना मात्र अध्यक्ष महाराज का पोटात दिसत? अध्यक्ष महाराज, हे ओरिसा
राज्य सरकार, अब उड़ीसा तो हमसे कितनी पिछड़ी है, ये उड़ीसा ने भी आदेश निकाला, उड़ीसा ने भी निकाला ये आदेश। हम जिसको कहते हैं गवर्नमेंट ऑफ वेस्ट बंगाल, बहुत गरीबी है वहां पे, उनको भी अक्कल है की इनको परमनंट करना चाहिए, क्योंकि शिक्षण वाघिणीचं दूध आहे, विद्ये विना मती नाही। वैराग्यमूर्ती गाडगे बाबा म्हणायचे की हातावरचं ताट मोडा, एक लुगडं कमी घाला, शिक्षणाला पैसे कमी खर्च पडू देऊ नका, हे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा म्हणायचे। अध्यक्ष महाराज, आणि या ठिकाणी तर हे जम्मू काश्मीर, हा जम्मू काश्मीरचा आदेश आहे अध्यक्ष महाराज, त्यांनी परमनंट केलं। अरे ओरिसा परमनंट करू शकते, वेस्ट बंगाल परमनंट करू शकते, जम्मू काश्मीर आतंकवाद्याच्या छायेत राहून परमनंट करू शकते। अध्यक्ष महाराज, माझा माननीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक दुसरा प्रश्न आहे, दुसरा की या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आपण स्थायी करणार आहात का, या संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेऊन ताबडतोब यांचा प्रस्ताव, कारण हा प्रस्ताव तयार आहे अध्यक्ष महाराज, फक्त मंत्री महोदयांनी काय करायचं आहे, प्रस्ताव तयार आहे। हा प्रस्ताव 18 जुलै 2009 ला सुरू झाला आहे आणि ही फाईल मंत्री महोदय तुम्हाला फक्त कॅबिनेट कडे द्यायची आहे, याच्यावर तुमची सुद्धा सही आहे, पण ती पुन्हा फाईल परत पाठवण्यात आली। हे तुमच्या फाईलचं टिपण आहे, परत पाठवू नका हो, आशीर्वाद घ्या, तुमच्या विभागाने परत पाठवू, टिपण देतो मी तुम्हाला। तुम्ही माझी विनंती आहे, फाईल मागवा, कॅबिनेट मध्ये पाठवा, तुमचं वजन चांगलं आहे, जो ऐकणार नाही त्याच्या विरुद्ध दैनिक लोकमत मध्ये असं लिहा की तो ऐकलाच पाहिजे, पण तुम्ही मात्र यांना परमनंट करा, एवढी अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे। प्रसूती रजे संदर्भात आपला निर्णय आपण सांगावा आणि स्थायी स्वरूपात यांना कंत्राटी या सर्व शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना परमनंट करण्याच्या बद्दल आपण उदार मतवादी धोरण घेऊन स्वर्गीय बाबूजींना जसा हवा महाराष्ट्र होता तसा घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाका और पैर में मूछ है ऐसा मत बोलो। धन्यवाद। मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्व शिक्षा अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबद्दलचा आज अर्धा तासाची चर्चा सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या ठिकाणी लावली। अत्यंत भावनात्मक त्यांनी भाषण केलं, कधी उपहासाने कधी प्रेमाने, पण ते माझ्याबद्दलही चांगलं बोलले, त्याबद्दल मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना चांगलं उत्तर पाहिजे आता तुमच्याकडनं अध्यक्ष महोदय। आणि सुरुवातीलाच महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचं चांगलं काम होतंय असं केंद्राचं सांगणं आहे, याबद्दल त्यांनी जे काही या ठिकाणी उद्धृत केलं त्याबद्दल मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो। अध्यक्ष महोदय, सर्व शिक्षा अभियान ही केंद्राची योजना आहे आणि ही योजना राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेवर सोपवण्यात आली, याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। सर्व शिक्षा अभियान योजना 2002 ला सुरू झाली आणि त्यापूर्वी 1993 पासून जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्प म्हणजे DPEP ही केंद्र पुरस्कृत योजना कार्यान्वित होती आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसारच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद निर्माण करण्यात आली आणि ही एका सोसायटी ऍक्ट खाली आहे, याची आपल्याला कल्पना आहे। अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झाली त्यावेळेला केंद्र आणि राज्य यांचा खर्चाचा हिस्सा 80-20 होता, जो आज 65-35 आज झालेला आहे आणि राज्य सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आज तो भार सोसत आहे। आणि सुरुवातीलाच एक गोष्ट मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की सर्व शिक्षा अभियान ही योजना केंद्र शासनाच्या गाईडलाईन प्रमाणेच राबवण्यात येते, त्याचा वापर होतो आणि या योजनेमध्ये नियमित स्वरूपाची पद भरण्यास केंद्र शासनाची मान्यता नाही। त्यामुळे सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी परिषदेवर सोपवताना कर्मचाऱ्याचं उत्तरदायित्व हे शासनावर कधीच येणार नाही अशी तरतूद करून कंत्राटी पद्धतीने पद भरण्यास शासनाने त्यावेळेला मान्यता दिली होती। मी हे यासाठी सांगतोय की भावना किती जरी चांगली असेल तरी सुधीर भाऊ, आपण 2002 पासून मला कल्पना आहे
काही 2-3 वर्षात नाही, 2002 पासून याचा पाठपुरावा आपण करतात. खरं म्हणजे ज्या वेळेला राज्यामध्ये भूकंप कर्मचाऱ्यांना नियुक्त केलेल्या त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचं 321 कर्मचाऱ्यांचं ज्यावेळेला 2000 साली शासनाने निर्णय घेतला, त्यावेळेला सुद्धा हा एक प्रयत्न झाला होता. आणि 30 नोव्हेंबर 2002 रोजी शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला की आपण सुद्धा या कर्मचाऱ्यांना परमनंट करता येईल का, आणि त्या दृष्टीने वित्त विभागास त्यावेळेला आपण सादर केला. आणि त्यावेळेला हा प्रस्ताव वित्त विभागाने सांगितलं की शक्य नाही, कारण केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स त्यांनी समोर केल्या. त्यानंतर 2004 मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत हे प्रकरण गेलं. त्या ठिकाणी मान्यताही घेण्यात आली. खरं म्हणजे बरोबर आहे ना, 2004 मध्ये माननीय मुख्यमंत्रीजींच्या महोदयांपर्यंत जाऊन मान्यता घेऊन शासनाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमध्ये करार पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील कोणतीही जबाबदारी शासनावर राहणार नाही या अटीच्या अधीन राहून अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी मंजूर करावी असं शासनाने त्यावेळेला MPSP ला त्यावेळेला कळवलं. आणि MPSP ने 2004 मध्येच सांगितलं की आम्हाला आर्थिक अडचण येणार आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी वर नियुक्त देण्याचं उत्तरदायित्व आम्ही घेऊ शकणार नाही, म्हणून MPSP ने किंवा परिषदेने हा शासनास प्रस्ताव परत केला. अध्यक्ष महोदय, त्यानंतर परत 2005 मध्ये बैठक झाली. तत्कालीन शिक्षण मंत्री मला पुरके साहेब असतील किंवा बहुतेक पुरके साहेब असावेत, त्यावेळेला ती बैठक झाली. आणि त्यावेळेला सुद्धा असाच एक प्रयत्न परत झाला की याला आपल्याला मंजुरी देता येईल का. आणि त्यावेळेला सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागांनी त्यांचं अभिप्राय घेतला असता त्यांनी सांगितलं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने उमराणी विरुद्ध तामिळनाडू या प्रकरणामध्ये 28 जुलै 2004 ला जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार बॅकडोर एंट्रीला प्रतिबंध आहे. आणि सदर अभिप्राय विचारात घेऊन मान्य मुख्यमंत्री स्तरापर्यंत जे प्रकरण गेलं होतं, जे किंवा मान्य करण्यात आलं होतं, ते सुद्धा सर्व शिक्षा अभियान कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियमित वेतन श्रेणी नियुक्त देण्याचं जे निर्गमित पत्र होतं ते सुद्धा परत घेण्यात आलं. अध्यक्ष महोदय, परत 2006 मध्ये परत शालेय शिक्षण विभागाने एक प्रस्ताव तयार केला. उमादेवी प्रकरण त्या काळात आलं होतं आणि त्याच्यानंतर शासनाने परत एक प्रयत्न शिक्षण विभागाने केला आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने हा प्रस्ताव परत पाठवला. आणि त्याच्यावर विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाने हा प्रस्ताव मान्य करता येणार नाही, हे लीगल सँक्टिटी याला नाही असं सांगून त्यावेळेला हे प्रकरण नाकारलेलं होतं. अध्यक्ष महोदय, 2008 मध्ये परत प्रयत्न झाला आणि त्यावेळेला मला असं वाटतं, मी त्यावेळेला मंत्री नव्हतो, परंतु मी जे अभ्यास केला त्याच्यात असं लक्षात आलं की सर्व शिक्षा अभियानाचे ही मंडळी बांधव आपल्याला ग्रामविकास मंत्रालयाकडे, जिल्हा परिषदेकडे वर्ग करता येईल का या दृष्टिकोनातून सुद्धा एक प्रस्ताव पाठवण्यात आला. आणि याचं कारण असं की त्यावेळेला ग्रामविकास विभागाने गडचिरोली जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंत्यांना सामावून घेतलेलं होतं. त्या बॅकग्राऊंड मध्ये आपण परत हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने पाठवला, परंतु त्याच कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द केल्याचं कारण सांगून ग्रामविकास मंत्रालयाने सुद्धा हे केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपली भावना आणि माझी भावना काही वेगळी असेल अशातला भाग नाही. खरं म्हणजे ही सगळी कर्मचारी खरंच आहे, अनेक ठिकाणी अनेक त्याच्यातले चांगले शिकलेले आहेत, त्यांच्याबद्दल आमची भावना तुमच्यासारखीच आहे. आपण त्यांचं नेतृत्व करत असाल, पण शालेय शिक्षण विभागाचा मंत्री असल्यामुळे दररोज मी त्यांना भेटतो आणि त्यामुळे सर्व शिक्षा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या बांधवांसाठी आपल्याला काही करता येईल का याबद्दल मी सुद्धा बैठक वारंवार माझ्या पातळीवर मी घेतलेली आहे. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्याला देशातील जे विविध राज्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आणि म्हणून मी त्यावेळेला गुजरात असू द्या, मध्य प्रदेश असू द्या, इव्हन बाजूचं कोणतंही राज्य असू द्या, कर्नाटक असू द्या, आंध्र असू द्या, मी या सगळ्या मंत्र्यांशी चर्चा केली
की आपल्याकडे सर्व शिक्षा अभियानामधील मंडळींना आपण सामावून घेऊ शकलात का? त्यावेळेला एकमुखी सगळ्यांनी सांगितलं की या कर्मचाऱ्यांना आमच्या राज्यामध्ये सामावून घेणं शक्य नाही. यावेळेला सन्माननीय सुधीर भाऊंनी वेस्ट बंगाल आणि मला पाठ आहे त्याच्याबद्दल, वेस्ट बंगाल, ओरिसा, जम्मू काश्मीर अशा 3 राज्याचा या ठिकाणी हवाला दिलेला आहे. खरं म्हणजे एक बैठक सुधीर भाऊ आपल्याला आठवत असेल की मी याबद्दल एक बैठक लावली होती, पण त्या दिवशी आपण पक्षाच्या कार्यालयात थोडंसं व्यस्त असल्यामुळे लवकर त्या ठिकाणी निघू शकला नाही, ती बैठक झाली नाही. पण परत काही हरकत नाही, अध्यक्ष होते ना ते. बरोबर आहे, अध्यक्ष असल्यामुळे कामही जास्त असतं पक्षाचं आणि त्यांना खूप गोष्टी सांभाळाव्या लागतात त्याच्यामध्ये. तर हा नाही असं मला मदत करतात, कारण ते सुद्धा विदर्भाचेच आहेत ना, आताच कळलं मला त्याच्याबद्दल. तर अध्यक्ष महोदय, आपण एक काम करूया, वेस्ट बंगालनी काय निर्णय दिलेला आहे, कारण मला माहिती आहे मध्य प्रदेशनी काही केलं नाही, गुजरातनी काही केलं नाही, छत्तीसगडनी काही केलं नाही, आंध्रानी काही केलं नाही, कर्नाटकानी काही केलेलं नाही, तामिळनाडूनी काही केलेलं नाही. मात्र आपण आता ज्या राज्याचा उल्लेख केला, जम्मू काश्मीरचा विचार करणं म्हणजे फार आहे, पण तरी आपण याबद्दल एक बैठक घेऊया आणि बैठकीमध्ये जर याच्यातून काही मार्ग काढता येत असेल तर निश्चितपणे मार्ग काढूया, कारण तुमची भावना आणि माझी भावना त्यापेक्षा काही वेगळी असेल असं मला वाटत नाही. धन्यवाद. या संदर्भात मी धन्यवाद देन मंत्री महोदय, आपकी बात तो सही है मगर दूध में थोड़ा दही है. आप जो फाइनेंस विभाग की बातें कर रहे हैं, उसके बाद राज्य सरकार ने कई लोगों को कई विभागों में परमानेंट किया है. मैं ये सब आपके पास कागज भेजता हूं. आप सिर्फ मेरी रिक्वेस्ट है कि आप जब बैठक होंगे तो हमारा थोड़ा समय जरा आपके असिस्टेंट पीए को पूछ के लिया गया तो हम पूरे कागज के साथ व्यवस्थित रूप से आ सकते हैं. अरे धाबा, प्रसूती सगळे एकत्रच येईल. कोणताही निर्णय आपल्याला कल्पना आहे याच्याबद्दल की या सगळ्या गोष्टी केंद्र शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे चालतात. केंद्र शासनाच्या गाईडलाईन मध्ये असेल तर निश्चितपणे त्याबद्दल सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय घेण्यात येईल. परंतु सुधीर भाऊ आपण म्हणालात भरपूर वेळ या बैठकीला आपण देऊ आणि त्या बैठकीमध्ये आपण ज्या राज्यांचा हवाला दिलेला आहे त्या राज्याबद्दलही आपण अभ्यास करू, आपल्या वित्त विभागाला आपण बोलू आणि निश्चितपणे काहीतरी चांगलं निघेल अशी भावना या ठिकाणी मी निश्चितपणे व्यक्त करतो. मंत्री महोदय, आपण उच्च शिक्षित आहात, केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे चालू असं राहत नाही अध्यक्ष महाराज, कारण अनेक विभागामध्ये केंद्र सरकारच्या गाईडलाईनच्या बाहेर जाऊन सुद्धा आपण काम करू शकतो. आता उदाहरण, ॲम्ब्युलन्सच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला केंद्र सरकारने गाईडलाईन दिल्या की तुम्ही हे इक्विपमेंट्स लावू नका, राज्य सरकार जबरदस्तीने लावतेच आहे. मला वाटत नाही की केंद्र सरकार काय वेड्यांचं आहे का? केंद्र सरकारमध्ये असणारे काय वेडे आहेत? प्रसूती रजेसाठी असं भेदभाव करताच कसा आहे तो अध्यक्ष महाराज? हा प्रश्न कागदाचा नाही आहे, हा जीआरचा नाही आहे, हा नीतिमत्तेचा आणि महिलांच्या आपल्याला सौजन्यशील वागणूक देतो की नाही याचा आहे. हा कशाचा प्रश्न आहे? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात तुम्ही केंद्र सरकारचं नाव सांगता की परमनंट असेल तर 6 महिने आणि अस्थायी असेल तर 1.5 महिना दूध पाजायचं तिने. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदय, ये भावना का विषय है, ये केंद्र सरकार का विषय नहीं है. इस विषय में फौजिया खान मैडम का भी मैंने इतिवृत्त भेजा है. मुझे ये बताया गया कि हम देंगे. ये अधिकारी लोगों की अड़चन, और ये क्या अधिकारियों का राज्य है क्या? राज्य में आप और हम निर्णय कर सकते हैं. आपसे रिक्वेस्ट है कि ये गंभीर मुद्दा है, महिलाओं के बारे में न्याय देने का मुद्दा है. ऐसी सुवर्ण संधि अगर आप छोड़ते होंगे तो भगवान ही भगा कर सकता है आपका. आप महिलाओं को न्याय दो 6 महीने. अरे क्यों डरते हो लोगों को? वो अभी अधिकारियों को डरते हो क्या? आप न्याय दो ना कि जो परमानेंट महिला जो कर्मचारी है तिला 6 महिने आणि कंत्राटी असेल तर 1.5 महिना. अध्यक्ष महाराज, नाही महत्वाचा विषय अध्यक्ष सांगितलंय त्यांनी, ते करतात प्रयत्न. आता बैठकीमध्ये बाकी सांगोपांग चर्चा करा. हा विषय बैठकीचा आहे का? आता उद्या आईनी काय स्वयंपाक करायचा, पोरगा बैठक घेईल. आता बैठक होईल, आई वडील असं नाही. आता आपण सविस्तर विचारलं, त्यांनी सविस्तर दिलेत. इथं तर निर्णय होत नाही सभागृहात, सभागृहात निर्णय होत नाही. वडोळे अध्यक्ष महाराज, आपण खाली बस. अध्यक्ष महाराज देतो, आपल्याला देतो. अध्यक्ष महाराज विचारू द्या.
अध्यक्ष त्यांना महाराज, प्रश्न विचारू द्या. तुम्हाला प्रश्न अध्यक्ष विचारायचा आहे महाराज, का? मग येतो ना संदीप. अध्यक्ष आता काय महाराज, घाईवर येत आहे नाना. अध्यक्ष सगळं पळून आले महाराज, वाटतं. सर्व शिक्षा अभियानाचा हा प्रश्न असल्यामुळे मी फक्त एकच प्रश्न विचारतोय की सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला सन 2012-13 मध्ये जो निधी मिळाला होता तो निधी खर्च पूर्ण न झाल्यामुळे सन 2013-14 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत निधी मिळाला नाही. आणि त्याच्यामध्ये जो निधी मागण्याची जी पद्धत होती त्याच्यात जिल्हानिहाय राज्य परिषदेनं निधी मागायला पाहिजे होता. गोंदिया जिल्ह्यानं पूर्ण निधी खर्च केला. त्याच्यानंतरही राज्य परिषदेनं निधी न मागितल्यामुळे त्या गोंदिया जिल्ह्याला एकही निधी मिळाला नाही आणि त्यामुळे त्या गोंदिया जिल्ह्यातली जेवढी शाळा बांधकामं होती ती सर्व बांधकामे अपुरी राहिली. हे खरे आहे का ना? असल्यास या संदर्भात आपण काही कार्यवाही करणार का? अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा प्रश्न या प्रश्नाशी बिलकुल संबंधित नाही. थोडक्यात उत्तर द्या. पण तरी मी आपल्या, कारण आपण जे बोलत होता ते संपूर्ण सत्य होतं, त्यामुळे आपण गोंदिया जिल्ह्याचा जो उल्लेख केला की गोंदिया जिल्ह्याने, खरं म्हणजे हा प्रश्न बांधकामाशी संबंधित, आपण जे म्हणताय ना की बांधकामासंबंधी गेल्या 7 वर्षामध्ये जो काही पैसा आला त्याचं ज्या वेळेला पूर्ण ऑडिटिंग करण्यात आलं, 7 वर्षात जितका काही पैसा आलेला आहे गोंदियाने पूर्ण पैसा वापरला हे सत्य आहे. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आजही जी कामं अपूर्ण आहे तर केंद्राचं म्हणणं असं आहे की तुम्ही तो पैसा तुम्ही फील्डमध्ये दिलेला आहे. फील्डमध्येच देतो ना आपण, काही मुंबईला ठेवत नाही. जिल्हा परिषद फील्डमध्ये आपण देतो, तेव्हा हा पैसा पूर्ण वापरा आणि त्याच्यानंतर रक्कम देता येईल. कारण या संबंधी माझी स्वतःची केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली आहे आणि त्याच्यातून मार्ग